पेट्रोल पंपावरती गेल्यानंतर सायलेन्सरला लागून जळालेली साडी पाहताय तुम्ही, केवढे मोठे मोठे होल आहे त्याच्यातून. 1 2 तर तरी खूप सारे आहेत, मोजण्या पलीकडचे आहेत. इकडे पण आहेत. फायनली साडीला हात लावलेला आहे, म्हणजे साडी फाडलेली आहे. त्याचा हा एक तुकडा तयार झालेला आहे. हा डबल आहे 2 मीटरचा, प्लस हा एक आहे. हा पदराचा भाग आहे, तसाही तो क्रॉस आहे. तुम्हाला दिसत असेल तर ही साडी घेताना क्रॉस पदर आहे हे मला माहीत होतं, तरी सुद्धा मी ही साडी मला इतकी आवडली आहे. ती प्रिंट एवढी बारीक आणि नाजूक आहे, त्यामुळे मी घेतली होती. कारण मला असे हे प्रिंटेड साड्या किंवा ड्रेसेस खूप आवडतात. त्यानंतर हा एक मीटरचा कपडा मिळालेला आहे. त्याला पण हे होल आहेत. एकाच ह्याला खूप सारे होल आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तर हा काहीतरी स्लीव्जला वगैरे किंवा वरच्या पार्टला करता येईल ह्याचं काहीतरी. माझ्या डोक्यात आहे ह्याचा 1 पीस मी तयार करते. ह्याला सुद्धा इकडे होल आहे बघा. हा सुद्धा 1 मीटरचा पार्ट आहे. 1 मीटर 1 मीटर असे हे 4 आणि हा एक 5वा. हा छोटासा तुकडा आहे. ह्याचं काय करता येईल फायनली ते पाहू. 1 पीस शिवायचा म्हणते मी. याचा कपडा खूप छान आहे, सॉफ्ट आहे. तर याचा 1 पीस कसा वाटेल हे डोक्यात आहे. पण हा भाग क्रॉस असल्यामुळे ह्याचे मी स्लीव्ज घेईन. स्लीव्जसाठी हा परफेक्ट कपडा आहे, सो याचे मी स्लीव्ज घेईन. आणि हा पार्ट आहे ह्याचा फ्रंट आणि बॅक ह्यातनं एका बाजूने निघणार आहे. सो चला मग आता कटिंग करायला घेते आणि थोडंफार क्लिप तुम्हाला दाखवते. यात मोठी गोष्ट स्वतःचं माप स्वतः घ्यायचं. कसं 1 पीससाठी माप घेते. हा टेप मी इकडून पकडला आहे. इकडून 1 इंच मोजतो आपण, त्याच्या उलट्या साईडने पकडला आहे. म्हणजे जिकडून स्टीलची पट्टी असते मोठी इकडून सुद्धा इंच असतात आपल्याला, पण मी या साईडनी रेग्युलरच्या साईडनी मोजणार आहे. शोल्डरपर्यंत लावायचं आणि जेवढी आपल्याला जमिनीपर्यंत उंची हवी आहे तेवढी घ्यायची. डेली वेअरसाठी आपल्याला हा 1 पीस शिवायचा आहे. सो जास्त मोठा न करता 50 to 53 करू शकता. लॉंग हवा असेल 55पर्यंत करू शकता. सो मी ते 52 घेतलेला आहे. आता इथून आपल्याला जो जॉईंट येतो तो आपल्याला इथे घ्यायचा आहे 15 इंचावरती. 14.5 14 15 इथे घेऊ शकता. हे झालं आपलं ब्लाऊज आणि ह्याचं मेजरमेंट. त्यानंतर स्वतःचंच माप घेताना टेलरला सगळ्यात मोठा असणारा प्रॉब्लेम स्वतःचं माप घेताना.